पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची आज प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि ही प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता पुढचे सगळे विधी सुद्धा पार पडणार आहेत। श्री झालरिया पीठाधीश्वर स्वामी घनश्यामचार्य महाराज यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी होती। यंदा केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलाय आणि नेहमीप्रमाणे पुण्यात पारंपरिक वाद्यांच्या तालावर हा सगळा उत्साह सुरू होतोय। पुण्यातल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचं सुद्धा घरबसल्या पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी हे दर्शन आम्ही घेऊन आलोय। ही दृश्य आपण सध्या पाहतोय, थेट दगडूशेठ गणपती बाप्पाची गाभाऱ्यातली ही दृश्य आहेत। यंदा केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलाय आणि नेहमीप्रमाणेच मनमोहक दिसणारं हे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं रूप सध्या आपण बघतोय। भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी सुद्धा आहे आणि दुसरीकडे ढोल ताशा पथक आहे जे या उत्सवाची उत्साहात सुरुवात करतंय। पारंपरिक वाद्याच्या ठेक्यावर ही सुरुवात होतीये। तर दगडूशेठ गणपती मंदिर परिसरामधून आपल्यासोबत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। ज्ञानेश्वर, पुण्यात कसा गणपतीचा उत्साह दिसतोय आणि आज नेमकं कसं सजावट तिथे करण्यात आलेली आहे, त्याचं यंदाचं काय वैशिष्ट्य आहे पुण्यातलं? पद्धतीनं गणपती बाप्पाचं ज्या दिवशी आगमन होत असतं त्या दिवशीचा उत्साह मोठा असतो। आजही त्याची प्रचिती आपल्याला येते आहे, कारण पुण्यात मुंबईपेक्षा जास्त उत्साह भाविकांमध्ये दिसतोय। अगदी पहाटेपासून रस्त्यांवरती भाविकांची मोठी गर्दी आणि ज्या मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे 11 वाजून 11 मिनिटांनी दगडूशेठ गणपतीची जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे, हा सगळा सोहळा पाहण्यासाठी प्रचंड असा उत्साह आणि मोठी गर्दी भाविकांची आपल्याला या सगळ्या पुण्याच्या मध्यवर्ती भागांमध्ये दिसते आहे। आत्ता मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची तुम्हाला ही दृश्य दाखवतोय, दर्शन घडवतो आहे। मोठा उत्साह या सगळ्या भागात दिसतोय। मोठ्या भक्तिभावानं सगळेजण भजन करतात आणि आता काही वेळानंतर मिरवणूक जी आहे ती सुरू होणार आहे आणि मग जी प्रतिकृती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे त्या केरळच्या पद्मनाभ मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये यंदा बाप्पा जो आहे तो विराजमान केला जाणार आहे। आणि सध्या आपण बघतोय की दगडूशेठ गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे, जी मूळ मूर्ती असते, जी प्रतिकृती बनवण्यात आलेल्या सगळ्या पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये बसवली जाणार आहे, ते मंदिर देखील मी तुम्हाला दाखवतोय। अगदी काही मीटर अंतरावर जे मूळ मंदिर आहे त्या मंदिरापासून समोरच्या बाजूला दरवर्षी ज्या ठिकाणी भव्य असा देखावा मंदिराच्या वेगवेगळ्या प्रतिकृती दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून बनवल्या जातात, त्याचप्रमाणे यंदाचं हे आपण मंदिराच्या प्रतिकृतीचं जे रूप पाहतोय ते अगदी विशेष आहे। समोरच्या बाजूला आपल्याला तो रथ दिसतोय, ज्या रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची जी मिरवणूक आहे प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वीची ती या रथातून निघत असते। अगदी फुलांनी सजवलेला हा रथ आणि त्यासोबतच हा संपूर्ण असा भव्य दिव्य 111 फूट उंच असलेला हा मंदिराचा हा संपूर्ण नजारा जो आपण पाहतोय, या अशा अत्यंत विशाल असलेल्या या मंदिराच्या प्रतिकृतीत यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। जगभरातून भाविक येत असतात आणि दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण अगदी वेगळेपण जे आहे ते या ट्रस्ट कडून जपलं जातं आणि त्याच निमित्तानं होणारी ही सगळी जी गर्दी आहे ती आपल्याला भाविकांची बघायला मिळते आहे। अगदी पहाटेपासून अशीच गर्दी या संपूर्ण भागात आपल्याला दिसते। भाविकांचा मोठा उत्साह जो आहे तो आता आपण पाहतो। या सगळ्या भागात पुण्यात पारंपरिक पद्धतीनं सगळी जी वाद्य आहेत ती वाजवत आणि मोठ्या उत्साहात ज्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वीच्या असलेल्या या सगळ्या मिरवणुका असतात त्या निघत असतात। आत्ता दगडूशेठ गणपती बाप्पाची योगायोगानं आरती देखील सुरू झालेली आहे, जी आरती आपण आपल्या सगळ्या भाविकांना दाखवतोय आणि या सगळ्या भजनात आणि आरतीत ते आपल्याला तल्लीन झाल्याचं दिसतंय। जिथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आरती होते, सकाळची जी नेहमीची नित्य पूजा होते ती पूजा या ठिकाणी सुरू आहे। भजन आतल्या गाभाऱ्यामध्ये सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि मोठा उत्साह भाविकांचा, दर्शनासाठीची जी रांग आहे भाविकांची ती आपल्याला दिसते। अगदी दूरपर्यंत दर्शनासाठीच्या रांगा, झालेली गर्दी, त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की कसा प्रतिसाद जो आहे तो पुण्यातल्या गणेशोत्सवाला मिळालेला आहे। पारंपरिक पद्धतीनं ही सगळी जी पूजा आणि जो गणेशोत्सव असतो पुण्यातला तो होत असतो। खरं म्हणजे याच पुण्यातून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि त्याच पुण्यातलं हे सगळ्यात महत्त्वाचं असलेलं वेगळेपण जे आहे ते आपल्याला
पुण्यातल्या वेगवेगळ्या मंडळांमध्ये दिसत असतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाविदेशातून येणारे जे सगळे भाविक असतात ते भाविक देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतात आणि आजचा प्राणप्रतिष्ठापनेचा गणेशोत्सवाचा दिवस आणि त्या निमित्तानं भाविकांमधला जो उत्साह आहे तो अगदी अवर्णनीय आहे। आपण घर बसल्या आपल्या पुढारीच्या प्रेक्षकांना गणपती बाप्पाचं हे जे रूप आहे ते दाखवतोय। अत्यंत विलोभनीय अशी मूर्ती आणि अगदी आपण जर बघितलं तर पहाटेपासूनची होणारी ही गर्दी आपण जर लक्षात घेतली तर भाविकांची किती नितांत श्रद्धा आहे याचा आपल्याला अनुभव येऊ शकतो आणि तशा पद्धतीचं हे संपूर्ण वर्णन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसतंय। अगदी दूरवरून भाविक आलेले आहेत जे रांगेत लागून अगदी तासनतास गर्दीत थांबून गणपती बाप्पाच्या या मूर्तीचं दर्शन घेत आहेत। अगदी लहान चिमुरडे आपल्याला या सगळ्या भाविकांच्या सोबत आल्याचं दिसतंय आणि अगदी रस्त्यांवर बाहेरच्या बाजूला देखील आपण बघतोय सगळेजण भक्तीत तल्लीन झालेले आहेत। सगळेजण अगदी आनंदानं अगदी उल्हासानं भजन करतायत, आरती करतायत आणि बाप्पाचा जो गजर आहे तो सध्या या ठिकाणी सुरू आहे। मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये या आपल्या सुंदर लाडक्या बाप्पाची मूर्ती आपल्याला चित्रित करता यावी अशा पद्धतीचा प्रत्येकाचा प्रयत्न, त्याची धडपड देखील आपल्याला बघायला मिळते। मोठी गर्दी दगडूशेठ गणपती बाप्पाच्या या सगळ्या परिसरात आपल्याला दिसते, जिथे प्रत्येकाचं म्हणणं असतं की आमचा बाप्पा आमच्या कॅमेऱ्यात कैद झाला पाहिजे, आमच्या स्टेटसला आमच्या स्टोरीला ठेवता आला पाहिजे, घरच्यांना दाखवता आला पाहिजे, अशा पद्धतीचा सगळ्यांचा प्रयत्न। शंखनाद या ठिकाणी दगडूशेठ गणपती हलवाई बाप्पाच्यासाठी सुरू आहे। वेगवेगळे जण पारंपरिक पद्धतीनं जे वाद्य वाजवतात, जे भक्ती करतात, त्यापैकीच पुण्याचा सगळ्यात महत्त्वाचा असलेला हा गणेशोत्सव आणि त्याच्यासाठीची पुण्यात पहाटेपासून झालेली ही सगळी गर्दी आपण पाहतोय। दरवर्षी ही गर्दी आहे ती वाढताना आपण अनुभवतो आहोत। पुण्यातल्या रस्त्यांवर हा बाप्पासाठीचा जो सगळा उत्साह आहे तो दिवसागणिक वाढतोय। अगदी आजचा पहिला दिवस असला तरी मोठी गर्दी आणि मोठा उत्साह लोकांमध्ये आपण पाहतोय। अगदी दूरपर्यंत आपण जर बघितलं तर गर्दी लोकांची आपल्याला दिसते आणि मोबाईल कॅमेरामध्ये चित्रित करणारे जे तरुण आहेत त्यांची देखील गर्दी, त्यांची देखील धडपड खरं म्हणजे बाप्पाच्यासाठी आपण या ठिकाणी बघतो आहोत। मोठ्या संख्येनं ही सगळी जी बाप्पाच्या लाडक्या भक्तांसाठीचा जो भाव या सगळ्या आपल्याला गर्दीत, अगदी तुम्ही माझ्या पाठीमागे बघितलं तर हे सगळे भाविक या ठिकाणी अगदी दूरवरून दर्शनाला येत आहेत आणि त्यांच्यातला सगळ्यात महत्त्वाचा बाप्पाचा आपल्याला दर्शन घडावं, नाही पदस्पर्श दर्शन घडलं तर किमान बाप्पाचा आपल्याला दुरून का होईना रूप पाहता यावं अशा पद्धतीचा जो भाव असतो तो आपल्याला या ठिकाणी दिसत असतो। आणि पुन्हा एकदा मी त्या मंदिराची दृश्य दाखवण्याची विनंती करणार आहे ज्या गणपतीचं प्राणप्रतिष्ठापनेचं जे सगळ्यात महत्त्वाचं असलेलं 11:11 ज्या मुहूर्ताचं जो कार्यक्रमाचं सगळं एकूण रूप आहे त्या 11:11 जी मूर्ती गणपती बाप्पाची या केरळच्या भव्य दिव्य अशा या पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा त्या मूर्तीची केली जाणार आहे। ती ही सगळी आपल्याला प्रतिकृती मंदिराची या ठिकाणी बनवण्यात आलेली। अगदी हुबेहूब जसा केरळमध्ये हा स्वामीनारायण मंदिराचा आपल्याला एकूण चित्र दिसतं तशाच पद्धतीचं चित्र जे आहे ते या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या मंदिराचं काम, प्रतिकृती बनवण्याचं काम जे होतं ते या ठिकाणी सुरू होतं आणि आत्ताही थोड्या वेळानंतर जेव्हा मिरवणूक निघणार आहे तेव्हा मिरवणूक निघाल्यानंतर या मूळ मंदिरातून गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती त्या प्रतिकृती असलेल्या मंदिरामध्ये ठेवली जाईल आणि तिथून पुढे बाकीचे जे दिवस आहेत पुढचे गणेशोत्सवाचे तिथे दगडूशेठ बाप्पाचं जे रूप आहे, दर्शन आहे ते घेण्याची सगळ्यांना संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे। आणि तशाच पद्धतीनं पुढचे जे सगळे काही दिवस आहेत ते आपल्याला त्या मंदिरातून, त्या प्रतिकृतीतून आपल्याला अनुभवता येणार आहेत। जगभरातून सगळे येणारे जे सगळे प्रेक्षक असतात ते आपल्याला त्या ठिकाणी आलेले बघायला मिळत असतात आणि मोठा उत्साह जो आहे तो भाविकांचा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत असतो। रिद्धी जी अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद ही सगळी सविस्तर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली। थेट दगडूशेठ बाप्पाचं दर्शन सगळ्या प्रेक्षकांना घडवलं यासाठी आपण ही दृश्य बघतोय पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या गाभाऱ्यातली। या ठिकाणी बाप्पाचं दर्शन तुम्ही सुद्धा घर बसल्या घेऊ शकताय। मोठी गर्दी पुणेकरांनी इथं केलेली आहे। संपूर्ण देशभरातून खरं तर अनेक भाविक इथे येत असतात दर्शनासाठी। मुंबईमध्ये जसा उत्साह गणपतीचा पाहायला मिळतो तसाच पुण्यातही आहे आणि पुण्यामध्ये
पारंपरिक वाद्यांच्या तालावर आजही हा गणेशोत्सव साजरा होतो. सध्याची ही दोन महत्त्वाची दृश्य, एकीकडे मुंबईमधली लालबागच्या राजाच्या गणपती बाप्पाची ही मूर्ती आपण बघतोय. भव्य दिव्य अशी मूर्ती आहे, भव्य दिव्य राजाचा दरबार आहे, त्याचं दर्शन आपण घेऊ शकता. आणि दुसरीकडची दृश्य पुण्यातली आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही घर बसल्या घेऊ शकताय. थेट दगडूशेठ गणपती मंदिरातली गाभाऱ्यातली दृश्य आपण बघतोय. सगळ्यांच्या घरात जसं गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, तसंच सार्वजनिक मंडळांचे सुद्धा मोठमोठे गणपती बाप्पा मुंबईमध्ये आता विराजमान झालेले आहेत. त्यांचे सुंदर असे देखावे, भव्य दिव्य देखावे पाहायला मिळतात. आणि पुण्यात सुद्धा तसाच उत्साह आहे. पारंपरिक वाद्यांच्या तालावर सुंदर अशी सजावट करत पुण्यात सुद्धा हा गणेशोत्सव अगदी उत्साहात पार पडतोय. वर्षभर अनेक जण या दिवसाची वाट पाहत असतात. गणपती बाप्पा घरी येण्याची, गणपतीचं दर्शन आपल्याला घेता येईल याची अक्षरशः वर्षभर सगळेजण वाट बघत असतात. आणि अखेर आज तो गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे. आजच्या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं ठिकठिकाणी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होतीये. घरांमध्ये जशी सगळी लगबग आजचं पहिल्या दिवसाची सुरू असेल, पूजेची नैवेद्याची तयारी सुरू असेल, तसंच आता सार्वजनिक मंडळांच्या सुद्धा मंडपांमध्ये गणपती बाप्पासाठीची सगळी तयारी, सगळी लगबग मंडळाच्या कार्यकर्त्यांची पाहायला मिळते. आणि मंदिरांमध्ये सुद्धा आज तितकीच गर्दी आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी.